भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महासचिव विनोद तावड़े को फंसाने की कोशिश की गई। क्या जानबूझकर विनोद तावड़े को विरोधी पक्ष नेताओं ने फंसाने की कोशिश की गई? भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि किस तरह विनोद तावड़े के खिलाफ षड्यंत्र रचा गया और उन्हें फंसाने की कोशिश की गई। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी हे नालासोपारा वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसं काम करावं, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसं थांबवावं याकरता बैठक घेत असताना विरोधकांनी षड्यंत्र केलं आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असं षड्यंत्र होतं। विनोद तावडेवर आरोप करण्यात आले की विनोद तावडे हे कोट्यावधी रुपये घेऊन आले आहेत आणि कोट्यावधी रुपये वसई विरार भागात वाटणार आहेत, नालासोपाऱ्यामध्ये वाटणार आहेत आणि विरोधकांनी एक फिल्म तयार केली, विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केलं आणि विनोद तावडेजींना षड्यंत्रपूर्वक गोवण्यात आलं। खरं तर विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहे। राष्ट्रीय महासचिव पदावर असलेला व्यक्ती असे पैसे वाटप फिरतील का याचाही विचार केला पाहिजे। खरं तर विरोधकाच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे। विरोधक आता निवडणूक हरताच आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना आणि विनोद तावडेजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। तपास यंत्रणेने याबाबतची दखल घेतलेली आहे। तपास यंत्रणा या षड्यंत्राला तपासेलच, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या षड्यंत्राचा पर्दाफाश करू। विनोद तावडेजी हे खरं तर निष्कलंक आहे। त्यांच्यावर जे आरोप लावला तो आरोप चुकीचा आहे आणि विरोधकांना त्यांची जमीन। कैमरा पर्सन महेश के साथ नरेश भानुशाली, आरएमसी न्यूज। आप देख रहे हैं आरएमसी न्यूज। लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें।